अरे तुमच्या सत्तेचे 4.5 वर्ष गेले, नंतर 10 वर्ष गेले, 39,000 कोटीचा बॅकलॉग 2,500 गेला कसा? त्याच्यापेक्षा भयंकर कटू सांगतो तुम्हाला. अरे खॅन्डर ज्यावेळेस त्याचे राज्यपाल होते त्यावेळेसच्या प्रयत्नाने वसंतदादाच्या मुख्यमंत्रीपदी असताना आणि आम्ही तिथे मंत्रिमंडळात असताना आणि आमदार असताना एक कमिटी नेमली. त्याचं आपल्या नाही तो बॅकलॉग काढला होता. तर एक कमिटी झाली आणि त्यांनी शिफारस केली की विकास मंडळ का विदर्भ विकास मंडळ काढलं. विदर्भ विकास मंडळ काढल्यानंतर ही प्रगतीचं नाव नाही. आमचे पैसे आम्हाला मिळत नाही, बॅकलॉगचे पैसे मिळत नाही. हे निदर्शनात परवा त्याच्यात रणजित देशमुख होते, गडकरी होते, 4-5 लोकांचे ते पुढे गेले. अरे खॅन्डरसानी त्यांना सांगितलं की कृष्णा पुढेला 7,000 कोटी रुपये वळवलेले हे वापस करा. अरे खॅन्डरनी गव्हर्नमेंटला लेखी ऑर्डर दिली की 7,000 कोटी विदर्भाला अनुसार याचा बॅकलॉगचे पैसे म्हणून सिंचनासाठी द्या. काय हवं महाराष्ट्रात? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले सगळे लोक, पश्चिम महाराष्ट्रातले 19 आमदार ते रिप्युटेशन घेऊन आले खॅन्डरकडे गेले आणि सांगितलं की साहेब तुम्ही जे लेटर दिलं ते बदलवा. कुठे गेली होती शिवसेना? काय घेतलं शिवसेने त्यावेळेस आले खॅन्डरला त्या पैसा देऊ नका म्हणून? तुमची वाटा बसली होती का? आजपर्यंत विदर्भावर जे जे अन्याय झाले विदर्भाने शिवसेनेने कधी कोण फोडलं? उलट बाळासाहेब तुम्हाला शिवसेनेच्या मुलांना माहित नसेल. 78 साली आम्ही ज्यावेळेस आमदार म्हणून गेलो त्यावेळेस आमचा सत्कार शिवसेना भवनात बाळासाहेबांनी केला. त्यावेळेस शिवसेना ही धार्मिकवादी नव्हती, हिंदुत्ववादी नव्हती. त्यावेळेस त्यांचं राजकारण फक्त मराठी भाषिकांचं होतं. आमचा सत्कार केला. शिवसेना अडचणीत होती आणि भाऊला म्हणाले की जामोदरावजी मुंबईचा मेयर आणता. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की भाऊने काँग्रेसची नाराजी विकत घेऊन तिथे महाविकासना मेयर केली. ही शिवसेना काँग्रेसच्या लोकांनी निर्माण केलेलं पाप आहे. हे कुणी सांगू नये. मला हॉस्टेल संस्थेने सांगितलं राजकारणामध्ये ज्या गोष्टी काही कराव्या लागतात त्या केल्या गेल्या. रामकृष्ण बजाज आम्ही त्या बडी आधी काँग्रेसमध्ये नव्हतो. कमलनाथ बजाजला पाठिंबा दिला होता. राहुल बजाज यांचे समावेश होते. कधी एक दिवस आला म्हणाले की भाऊ तो बोले धोते जी हम आपकी मुलाकात बड़े अंतर से करा देते हैं. आम्ही गेलो बजाजच्या आकाशवाणीचं जे आपलं आमदार होतं तिथे काहीच बजाज होता. तिथे रामकृष्ण बजाजकडे घेऊन गेले आणि त्यांनी ओळख करून दिली की बोले अंकल ये धोते जी विदर्भ के बड़े नेता है, इन्होंने अपने पापा को बड़ा मदद किया था वगैरह वगैरह. आणि मग रामकृष्ण बड़े अंकल है हमारे वार्ता सुरू झाली. रामकृष्ण बजाज मालिक सांगितलेली गोष्ट नाही सांगत, मी स्वतः असलेला सांगतो. रामकृष्ण म्हणे धोते जी कांग्रेस डांगे और ये जो झारखंडानी सही इन्होंने हमारा जीना हराम कर दिया. इससे पहले हमने बात आने को मैंने और वसंतराव राय ने सुटकेसे भर के घोटा दिया. आणि ही शिवसेना अशीच राहिली. कधी जामोदरावांनी थाप दिला मेयर झाला. नंतर अंतुले साहेब आले. राजकारणातल्या गोष्टी आहे. अंतुले साहेबांनी हायकमांडला सांगून टाकलं कि यहाँ का ऑपोजिशन का बाहर से बंदोबस्त करना होगा ना तो अपने को शिवसेना को साथ लेना पड़ता. तुम्हाला आश्चर्य वाटेल काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी अंतुले साहेबांनी कॅबिनेटमध्ये होतो प्रमोद नवलकर आणि मनोहर जोशी यांना एमएलसी केलं. कोट्यातून आमच्या काँग्रेस याच्या पुढची गोष्ट सांगतो. मुंबईला मुरली रेवा काँग्रेसचे अध्यक्ष होते. वसंतदादा मुख्यमंत्री होते. मुरली रेवानी सगळ्या तिकीट वसंतदादाच्या ग्रुपला एक नाही सगळ्या देऊन दिल्या त्यांच्या लोकांना. वसंतदादांनी मोठं सुंदर मार्मिक स्टेटमेंट केलं. ते म्हणाले की या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र कुठे दिसत नाही.
आणि दादाचा मुख्य ग्रुप मुंबईत आणि सगळे काँग्रेसची चौपट झाली आणि शिवसेनेची कॉर्पोरेशन झाली. अरे तुम्ही आमच्याच झोड पोचले गेले आम्हाला नसता. तर या नवीन पुराने विचार करावा. ते राजकारण आहे. कीर्तीचं कीर्तीकर आणि रावते हे करू शकतात, आम्ही नाही. पण त्यांनी हे लक्षात ठेवावं विदर्भी हे सुसंस्कृत राज्य आहे. आम्हाला हे सुसंस्कृत राज्य करायचं आहे. हे रुक्मिणीचं महागड आहे. हे जिजाऊंचं महाड आहे. त्याचा उल्लेख श्रुतीत आणि पुराणात आहे. महाराष्ट्राला इतिहास 400 वर्षाचा आहे, 500-1000 वर्षाचा त्याच्या पलीकडे नाही. आणि विदर्भाचं भेद राज्य व्हावं ही पुराण कल्पना आहे. पुरातन कल्पना आहे. 50 वर्ष झाले रौप्य महोत्सव महाराष्ट्राचा साजरा होता. आणि आज आमची अवस्था पहा. सिंचनाच्या बाबतीत काय, रस्त्याच्या बाबतीत काय, दारिद्र्याच्या बाबतीत काय, शेतकऱ्याच्या बाबतीत काय, नसलेली नियम काय आहे, हे काय निर्माण झालं? हे निर्माण झालं महाराष्ट्राची देश. आज महाराष्ट्राच्या शोषणावर, विदर्भाच्या शोषणावर महाराष्ट्राचं पोषण करतं. ही वस्तुस्थिती आहे. विदर्भामध्ये 5,500 मेगावॅट वीज तयार होते आणि नवीन एका जवळजवळ 10,000 मेगावॅट होईल. आणि 16 तास आणणार विदर्भात काय पाहता तुम्ही, काय करता? आणि तरी आम्हाला सांगतात विचारलं शिवसेनेने आपल्या नेत्यांना की या विदर्भात 5,500 मेगावॅट वीज तयार होत असताना विदर्भ आणणारा तर मुंबईत कधी करणार पडत नाही का? म्हणा शिवसेनेनी मुंबई आणणारा तर आली तर चालेल पण विदर्भ नाही. काम नाही. आतापर्यंत 50 वर्षात जी दुर्दशा विदर्भाची झाली, याला सर्वस्वी कारणीभूत कोणी असेल तर हे महाराष्ट्राचे राज्य करते. आणि विशेषतः शिवसेना कधी म्हणे 4.5 वर्षात त्यांना खूप काही करता आलं असतं. काय केलं 4.5 वर्षात? 4.5 वर्षात सगळ्यांनी मोठं लोकसत्तामध्ये मोठं मार्मिक आर्टिकल आलं. ते म्हणाले की सत्तारूढ पक्षाच्या आमदारांच्या प्रॉपर्टीच्या वाढतात हे समजू शकतो, पण अपोजिशनचे आमदार श्रीमंत कसे होतात ते म्हणजे हे मोठा लेख त्याच्या बाबतीत. मी त्या तपशिलात झाला नाही. शिवसैनिकांनो, माझा जन्म विदर्भात झाला. मी बाळासाहेबांना आग्रह केला, सांगा की आपलं राज्य शिवसेनेत आणू आम्ही विदर्भात, आम्हाला वेगळा विदर्भ द्या. काँग्रेसचे सगळे लोक सोनिया गांधी सांगतील की आजही 2 राज्य काँग्रेसची होऊ शकतात, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ. तुम्ही आम्हाला विदर्भ द्या. आमचं एकच स्वप्न आहे, आमची आयुष्याची अमूल्य वर्ष आम्ही पूर्ण झाली. 1961 पासून 62 पासून तर 74 पर्यंत 14 वर्षापर्यंत असं वर्ष नाही की ज्या वर्षी 6 महिने आम्ही तुरुंगात नाही. इंडियन डिफेन्स ऍक्ट हा पहिल्यांदा जामुनचा धोटेदांच्या आम्हा लोकांना लागला होता. आणि 1 वर्ष तुरुंगात घातली आहे मी. आज मला कोणती निवडणूक लढायची नाही. मला कुठलंही पद नको, मला कोणताही राजकीय सन्मान नको. मी ठरवलं होतं की 60 वर्षानंतर निवडणूक लढणार नाही. 70 वर्षानंतर मी आपलं वानप्रस्थ आश्रम करील. मी शेतावर राहत नाही, घरी राहत नाही. आणि सर्व संघपरित्याग म्हणजे कोणत्याही मुलांची माझी संबंध नाही. मी आणि माझी पत्नी शेतावर काही देणं घेणं नाही आहे. पण ज्यावेळेस तेलंगणाचा प्रश्न आला आणि विदर्भाचा प्रश्न निघाला, या सगळ्या लोकांनी मला बोलावलं आणि मलाही वाटलं की आपलं स्वप्न ते त्याच्यासाठी 14 वर्ष तुरुंगात झोपला आपण 6 महिने. ते स्वप्न जर आपल्याला साकार होत असेल, ही शेवटची आयुष्याची जे वर्ष असतील, 6 असतील, 2 असतील, 4 असतील, 8 असतील किंवा आजचा दिवस असेल, हा विदर्भासाठी आपण अर्पित करायचा. दादांना सांगितलं मी की दादा तुम्ही या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पुरून झालेला आहे. सगळा काँग्रेस एक अलग लढा लढत आहे. सुदैवानी काँग्रेस सगळे एकत्रित होऊन विदर्भ राज्य महासंग्राम समिती निर्माण झालेली आहे. ते जे जे निर्णय घेतील त्या निर्णयावर अंमलबजावणी करणं तुमचं आमचं धर्म कर्तव्य, आपलं कर्तव्य. आणि म्हणून सगळ्या शिवसैनिकांनी समजवण्याचा प्रयत्न करा. संजय राठोडलाही समजवण्याचा प्रयत्न करा की तू करू नको म्हणा, असं वागू नको, हे ठीक नाही, तुझ्या करिअरसाठी ठीक नाही आहे, हे लक्षात ठेवावं त्यांनी. त्या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि विनाकारण दिवाकर रावते असो